मुक्ताईनगरमध्ये जी युवतींची छेडखानीची घटना घडली तेथील आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर असल्या टवाळखोर आरोपींना कठोरात कठोर शासन करण्यात यावं या संदर्भात आम्ही शिवसेना महिला आघाडी, शिवसेना फादर बॉडी, युवा सेनाच्या वतीने साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आज इथे काय मागणी आता पॉस्को लावलेला आहे, तर त्या संदर्भात ज्यांना अटक केलेली आहे त्यांच्या बाबतीत कोणतीही दया न दाखवता त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्या जिल्ह्यात आज या महिला युवती सुरक्षित फिरतील। जे एक भीतीचं वातावरण पालकांमध्ये युवतींमध्ये निर्माण होऊन जातं, अशा घटनांमुळे ते थांबतील। काय सांगाल, एकतर केंद्रातल्या मंत्री असलेल्या पदाधिकाऱ्यांचा जर मुलीवरती असा प्रसंग ओढवत असेल तर सर्वसामान्य मुलींचा काय? जिल्ह्यातील मागील घडलेल्या 2-3 घटना तुम्ही बघितल्या तर मुलीला काही जात पक्ष किंवा पद नसतं, युवती असते, प्रत्येक युवतीची अस्मिता ही सारखी असते। पण आज केंद्रीय मंत्री असून देखील त्यांच्या पोरीसोबत सिक्युरिटी असताना असं घडलं तर सर्वसाधारण मुलींची अवस्था नक्कीच खराब होईल, ही भीती निर्माण होतेच, आम्ही मान्य करतो। म्हणून आज रक्षाताईंनी जो पाऊल उचलला त्याचंही आम्ही समर्थन करतो की मुलीसाठी त्या स्वतः बाहेर पडल्या, स्वतः पोलीस स्टेशनला गेल्या। यामध्ये शिंदे गटाचेच कार्यकर्ते छेडखानीमध्ये सहभागी असल्याचं दिसतंय, तुम्ही सुद्धा शिंदे गटाच्या प्रमुख आहात। हे बघा, कोणताही पक्ष, कोणताही नेता, कोणताही विचार हे कोणत्या पदाधिकाऱ्यांना किंवा कार्यकर्त्यांना सांगत नाही की जा आणि लहान मुलींना छेडा। शिवसेना काय आहे, बाळासाहेब ठाकरे काय आहेत, धर्मवीर आनंदीगे साहेब काय आहेत, आणि बदलापूरच्या एन्काउंटरची घटना पण आमचे शिंदे साहेब काय आहेत हे कुणाला सांगायचं काम नाही। आमची सरकार असताना देखील अशा आरोपींना कशा पद्धतीने आम्ही धडा शिकवला। आम्ही कधीही युवतींच्या बाबतीत, मुलींच्या बाबतीत राजकारण आणि पक्ष बघितला नाही। शिवसेना ही मुलींच्या सुरक्षेसाठी ओळखला जाणारा पक्ष आहे। 100% कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून जे काही विकृत असे समाजात फिरत असतील त्यांना तो चोप बसेल। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।